मुद्रा राज समधी खबरबात घेऊन आलोया। नाशिकच्या दिशेने महाबत खाना अंगावर येतोय आणि दौलताबाद कडून निजामाचं तालेवर सरदार मागावर आहेत। तालेवार कोण? बघा, फौजेतील नसून सुद्धा तुमच्या समोर तुमच्या आबासाहेबांचं नाव न घेण्याची अदब आहे। आबासाहेब आपल्या मागावर? तुम्ही ओळखलं? म्हणजे हे आपल्या फौजेतले नाहीत? मग कोण आहेत? तुम्ही चेहरा ओळखला नाहीत? नाही, बघितल्यासारखा वाटतोय पण लक्षात येत नाहीये। मुडमुडे। नाही, हात दाखवायची गरज नाही, चेहरा सांगतोय। अरे डोळे नसलेला बी बघल आणि वाचा नसलेला बी सांगल। 4 वेळा कौतिक होत आणि 10 वेळा बोल ऐकावे लागत्यात। काय खरं की नाही? म्हणजे ते सोंग होत? अहो, हे सुद्धा सोंगच आहे। पण वार्ता खरी आहे। सांगितलं होतं ना, आमचं बी जाळं कोळ्याच्या जाळ्यावानी पसरलेलं आहे। तुम्ही स्वारींना ओळखलं होतं? हा, राजाने हात पकडून वस्तीला रेटत नेलं होतं ना, तेव्हाच ओळख पटली होती। काय जे दिसलं तेच सांगितलं ना। चुकीचं बोललं असेल तर धान्य घ्या परत। हात दुखतोय, सोडा ना। भीमराय, पुढे या। तुमची कला आणि तुमच्या जाळ्याचा उपयोग स्वराज्याच्या कार्यासाठी व्हायला पाहिजे। निजाम आणि मुघल या दोघांची खबर सतत देत राहा। आम्ही याच वाटेनं शिवनेरीच्या दिशेनं पुढे जाऊ। जी राजा। शिवनेरीकडे? पण तो तर मुघलांच्या ताब्यात आहे ना? बघितलत, एक एक मोती स्वराज्याच्या कार्यासाठी मिळत चाललेत। आधी बाजी पासलकर, मग सोनदेव आणि आता हे भीमराय। प्रत्येकाची खासियत वेगळी। त्याचा आम्हालाही आनंदच आहे, पण आमचा सवाल तुम्ही टाळलात। हो, सबूर सबूर। आम्ही गडावर जाऊ असं नाही म्हटलं, शिवनेरीच्या दिशेनं जाऊ असं म्हटलं। अजून काही गोष्टींची वाट आम्ही बघतोय, त्या पूर्ण झाल्या की कळतीलच। त्याआधी आपण इथला मुक्काम हलवू। तुमचे आबासाहेब केव्हाही गाठतील। ओ कारभारीन, ओ कारभारीन, जर बाहेर या। काय व काय म्हणतायसा? हे गणप्या काय म्हणतो ते ऐका। काय रे, काय बोलतो? अहो, तुमच्या घरी आलेलं पाहुणं शहाजीराजे आणि त्यांची राणी होती, वारकरी नव्हतं। मेल्या, तुझ्या जिभेला काही हाड? आणि तुम्ही कुणाचं बी काय पण ऐकतायसा? किती गरीब जोडपं होतं ते। तुम्ही एखाद्या शेंबड्या पोराला बोललात तर ते शेंबडा पोर बी तुम्हाला उलटून बोलतं या। आणि त्या भावले तुम्ही एवढं बोलला, कधी काही बोलला का तो तुम्हासनी? होय ग, अगं आल्यापासून त्याला फाडफाड बोललो, पण कधी उलटून नाही बोलला। नाही, वारकरीच होता। हा। हे पिराजी दादा, अरे तुझा तो पाव ना, त्याला नांगरणी, कुळवणी, पेरणी, कापणी, ह्यातलं काय ठाव होतं काय वय? हा, सारखा सारखा विचारत होता। हा, बरोबर आहे। वावरात काम केलेल्या माणसाला एवढं बी ठाऊक असाल ना मग? बोलताना बी आम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं असं म्हणायचा तो बाप्या। अरे बाप्या काऊन? पाहिजे बी तशीच बोलायची। होय, एक डाव सॉरी काही घेतच नाही असं बोलली बघ। तो जोशी काय म्हणाला? राजाची राणी आहेस
बोलला की नाही ए शिरप्या अरे गप, काही बोल नको. चल फुटा. अरे काय सांगू नका. चला. अरे पण ऐका. अरे चला चला, काम धंदे करा. राजे कसे असतील ते माझ्या घरी कशाला येतील? वारकरीच होत. या सोनदेव. सेवा रुजू करून घ्यावी राजे. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. काय निवड केली विश्वासरावांनी? नजराणा की नातं? नातच. नजराण्याकडे बघितलं सुद्धा नाही. आधी जाऊन थोरल्या बाईसाहेबांचे पाय धरले आणि जुन्या नात्याची याद दिली. वा वा, आम्हाला फारच आनंद झालाय. आम्हाला ठाऊक आहे तुमच्या मनात काय काय सवाल आहेत. आधी यांचं बोलणं पूर्ण करू. सोनदेव, इथून पेमगिरीवर जा. संभाजी राजे आणि गोदा यांना घेऊन शिवनेरीवर या. आम्ही इथूनच थेट येऊ. हिराजी मदतीला असेलच. जी. हे काय चाललंय आम्हाला कळेल का? थोरल्या बाईसाहेब म्हणजे कोण? सासूबाई साहेबच ना? मग त्यांना मुघलांच्या किल्ल्यावर का पाठवलंय? आणि आता संभाजीराजांना पण बोलावताय? कमाल आहे. आम्ही भीमरायाला काय म्हटलं होतं आठवतं? तेच तर, स्वारींच्या मनात बऱ्याच गोष्टी असतात, पण आम्हाला त्याचा थांग सुद्धा लागत नाही. भीमरायाच्या वेळी विचारलं होतं, अजूनही सांगितलं नाही. ऐका ऐका, सांगतो. शिवनेरी जरी मुघलांच्या ताब्यात असला तरी तिथले किल्लेदार कोण आहेत? आपले विश्वासराव. कोण विश्वासराव? शरीफजींच्या राणीसाहेब, म्हणजे तुमच्या जाऊबाई साहेबांचे वडील. आऊ साहेबांना आम्ही उगीच शिवनेरीवर नाही पाठवले, सोयरिकीची बोलणी करायला पाठवले. संभाजीराजांची सोयरी एवढ्यात? आणि याबद्दल आम्हाला काही सांगावंसही वाटलं नाही. हो, सोयरीक नाही झाली अजून, फक्त कल बघितलाय. बोलणी आपणच करायची. आबासाहेब आणि मुघल आपल्या पाठीवर आहेत, आणि या सगळ्या धामधुमीत तुम्हाला संभाजीराजांच्या सोयरिकीचं बरं सुचलं. या सोयरिकी मागे काही कारण आहेत का? काहीतरीच काय. आणि आम्ही तुम्हाला नाही सांगणार का? नाहीच सांगत आहात म्हणून तर विचारलं ना. नसत्या शंका घेऊ नका. आपल्याला लवकरात लवकर शिवनेरीकडे जायचंय, ते महत्वाचं. शाहजी राजे शिवनेरी की ओर जाने वाले हैं. क्यों? मालूम नहीं, कुछ रिश्ते की बात है. ये रिश्ते भी बड़े अजीब होते हैं, उसूलों से लड़ते हैं. कभी निभाए तो भी बदनाम होते हैं, और ना निभाए तो भी फर्ज अदा न करने का जुर्म सर पे आता है, और तोड़ने की फितरत नहीं. कभी कभी लगता है सब फिजूल है. लखुजी राजे, आपके हुक्म का इंतजार है. हाँ बिल्कुल, जल्द से जल्द हमें उन्हें रोकना है. शिवनेरी के विश्वासराव एक जाबाज किलेदार के मर्तबा रखते हैं. वहां पहुंचने पर शाहजी राजा को पकड़ना और भी मुश्किल हो जाएगा. इसलिए शिवनेरी पहुंचने से पहले हमें उन्हें पकड़ना है. चलो. अब एक बात तो अधूरी रह गई. वहां पे उनके साथ उनकी रानी साहिबा, यानी आपकी बेटी भी है. काय करणार आम्ही जिचा? तुम्हीच सांगा, आम्ही काय करणार? आमचा नाईलाज आहे. तुमचे काकासाहेब तिकडे पाच्यांच्या ताब्यात आहेत. तिथंही नातंच ओलीस ठेवलंय.
अहो तुम्ही उभ्याच? हे बघा, रीत म्हणून उभ्या राहू नका. आता तुम्ही 2 जीवांच्या आहात. बसा बरं, बसा. हो. सावकाश. कुठलीही भुलावण होऊ नये आणि त्याचा गैरमतलब नंतर निघू नये, यासाठी आम्ही सुरुवातीला स्पष्ट करतो. आम्ही थोडेसे घाईत आहोत ते वेगळ्या कारणाने. संभाजीराजे आणि आपल्या जयंती यांच्या विवाह मंगल कार्यात आम्हाला उपस्थित राहता येईल असे वाटत नाही. आऊसाहेब जातीने सर्व व्यवस्था पाहतील. पण तुम्ही आता आलाय तर कार्याला किती वेळ लागणार? तेवढाही वेळ आम्हाला मिळेल असं वाटत नाही. आम्ही समजलो नाही. उलगडून सांगतो. आमच्या पाठीची निजामशाहीकडून आमचे सासरे लखुजी राजे आणि मुघलाईकडून महाबत खान लागलेला आहे. इकडे विजापुराकडून रणदुल्ला खान सुद्धा मोहीम आखत आहे. अशा परिस्थितीत इथं राहणं. पण सोयरीक वेगळी आणि चाकरी वेगळी. कुणी त्याबद्दल गैरसमज करून घेणार नाही. शिवाय आपण काही नव्यानं नातं जोडत नाही आहोत. त्याबद्दल कुणी राजकीय रंग चढवले जातील. शरीफची असते त्रास त्यानेच पुढाकार घेतला असता. सोयरिकेबद्दल गैरमतलब काढतील असं वाटत नाही. पण आम्ही तातडीने निघण्याचं म्हणतोय त्याचं कारण वेगळं आहे. आम्ही इथं असल्याचा तुम्हाला त्रास होऊ नये किंवा आमच्यामुळं तुम्ही अडचणीत येऊ नये. बरोबर बोलतोय ना? स्वराज्याचा यांना कशाला त्रास? अगदी रास्त. आमच्या मनात हा विचार आलाच नाही. विषय निघालाच म्हणून विचारतो. स्वराज्य हा कोण प्रकार? स्वराज्य हा कोण प्रकार? प्रकार नाही, स्वप्न. आम्ही आणि स्वारींनी एकत्र मिळून बघितलेलं स्वप्न. हे राज्य आपलं असावं. आपल्याच भूमीत आपण परकीयांची गुलामी करतो आहोत. ते न करता आपल्याच मुलखात आपणच राजे असावं. मनात भीतीला जागा नसावी, न्यायाची खात्री असावी असं. स्वराज्य. बाजी पासलकर, सोनदेव आणि आता भीमराय असे एकाहून एक मौल्यवान हिरे आम्हाला यासाठी जोडले गेले आहेत. का नाही? गुड्या तोरणं उभा राहायलाच पाहिजेला आहे. कावळ्या सांग घासून आम्ही बगळा नाही केलेला. आमचा राजहंस आहे, राजहंस. या यज्ञात असंख्य समिधा लागणार. ही आमच्या घरातून पुढची समिधा तुमच्या पायी अर्पण करीत आहोत. भीमराय, तुमची कला आणि तुमच्या जाळ्याचा उपयोग स्वराज्याच्या कार्यासाठी व्हायला पाहिजे. हे जगावेगळं धाडस आहे. कल्पनेतही नसलेलं काहीतरी तुम्ही प्रत्यक्षात आणताय आणि म्हणूनच तिन्ही शाया तुमच्या मागे लागले. आम्हाला मनातून कौतुक आहेच, पण जीवावरचं धाडस आहे. सांभाळा. म्हणूनच तुम्हाला अपाय नको म्हणून आम्ही तातडीने निघायचं म्हणतोय. आऊसाहेब सगळे कार्य पाहतील. काय आपण फक्त राजनीती आणि सोरीक जमूनच फक्त करू शकतो. पण स्त्रीवर्गाला जी जाण आहे ना, ती आपल्याला नाही बरं का शहाजीराजे. अहो, आमच्या मंडळीने जो मुद्दा मांडलाय तो आमच्या लक्षातही आला नव्हता. अहो सांगा तुम्हीच. जिजाबाई साहेब 2 जीवांच्या आहेत, तर त्यांना कशाला घेताय तुमच्या पळापळीत? त्यांना राहू दे ना इथेच. उगाच त्यांची फरफट नको व्हायला.
हो पण शत्रूची बायकोच हाती लागली तर अशी कशी मिळेल? अहो आम्ही नात्यात आहोत आणि गड तर मजबूत आहे. हे बघा, तुम्ही काय घोर लावू घेऊ नका. त्यांना इथंच राहू द्या. त्याचा जिम्मा आम्ही घेऊ. तुमची नेमकी तक्रार काय आहे? स्वारींनाच विचारा. आम्ही शिवनेरीवरच मुक्काम करावा ही यांचीच इच्छा असताना सुद्धा मुत्सद्देगिरीने विश्वासरावांच्या तोंडून हे वदवून घेतलं. विचारा, तुम्हीच विचारा. आम्ही त्यांना विचारूच, आधी तुम्हाला विचारतो. या निष्कर्षावर कशा पोचलात? आम्ही वस्तीवर थांबलो होतो तेव्हाच सोंदेवांच्याकडून लोधी बरोबर शिष्टाई केली. आम्ही नाही म्हटलेलं असतानाही त्याच्याकडून मिळालेली रक्कम आम्ही खासगीत नाही वापरली. स्वराज्याच्या कामीच आली आहे ती. आणि एक लक्षात ठेवा, राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. बरं, तो विषय आम्ही बाजूला ठेवला. पण तुम्हाला इथं त्यांनी परस्पर पाठवलं. आम्ही बरोबर असतानाही आम्हाला अंधारात ठेवलं. अहो साहेब, विश्वासरावांकडून कल कळत नाही तोवरच नाही सांगितलं. पण सोंदेव आले तेव्हा बाईसाहेबांसमक्षच त्यांनी सगळं सांगितलं. लपवायचंच असतं तर तंबूच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही बोलू शकलोच असतो. आबासाहेब, महाबत खान, रणदुल्ला खान अशा 3-3 शाह्या पाठलागावर असताना पोटुशा राणीची व्यवस्था कुठं करणार? त्यासाठी संभाजीराजांच्या सोयरिकीचा घाट घातला आणि आम्ही इथंच मुक्काम करावा हे विश्वासरावांच्याच तोंडून वदवून घेतलं. झालं तुमचं बोलून, आता बोलू आम्ही. तुम्ही जिथे उभे आहात तिथून तुम्ही म्हणताय तसं तुम्हाला दिसत असेल, परंतु आम्ही जिथे उभे आहोत तिथून आम्हाला तसं काही दिसत नाही. संभाजीराजे आणि जयंती या दोघांची जोडी मात्र छान दिसतीये, हे नक्की. म्हणजे आम्हाला जे वाटतंय ते सगळं चुकीचं आहे. आम्ही सांगतो आणि हे कायमसाठी लक्षात ठेवा. हे बघा, कुणाचंही नुकसान न करता आपण सगळ्यांचं भलं बघून त्यात चिमूटभर आपलंही भलं बघितलं असेल तर त्यात गलत ते काय? उलट तुमच्या अशा अवस्थेत राजांनी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा ताण येऊ दिला नाही. सगळं अगदी सहज पार पडतंय. तुम्हाला आनंदच वाटायला हवा. आम्हालाही खूप आनंद झालाय. आता लवकरात लवकर गाठ पक्की करून सुपारी वाढवून टाकूया. अहो, लवकरात लवकर म्हणजे काय? उद्याच करू. उगाच वेळ दवडण्यात अर्थ नाही. हुजूर, लखोजी राजा ने किले को चारों तरफ से घेर लिया है. काय? शिवनेरी को हमने घेर लिया है. अब आगे? रात भर यही रुकेंगे. इलाका नया है और तो और हमारी फौज भी थक गई होगी. तब तक शाहजी राजे भाग गए तो? बाकी कुछ नहीं. आपके भाई साहब जगदेव राजे का ख्याल आता है. हाँ भाई हाँ, हमें सब कुछ याद है. हमें याद दिलाने की जरूरत नहीं है. कल सुबह देखेंगे. आई रेणुके माते, काय हा प्रसंग आमच्यावर आणलाय? आदेश म्हणून नात्यावर हत्यार चालवायला आम्ही परशुराम नाही, की तोडलेला जिवंत करायला आम्ही जमदग्नी नाही. जोडण्याचं बळ नाही तर तोडायचं कसं? तूच सांग माते. आता या काळात चालेल
असा सुवर्णमध्य माते तूच सांग. घ्या. जिजाबाई साहेब मूतपाकात काहीतरी करत होत्या आणि गाठोडा बांधून निघाल्यात. कुठे? अहो तेच तर नाही ठाऊक. त्या नक्की त्यांच्या आबासाहेबांना भेटायला जाणार असतील. नाही शहाजीराजे, वेढायची तुम्ही चिंता करूच नका. देवगिरीच्या तोडीस तोड बांधकाम केलं या किल्ल्याचं. जसा तो किल्ला कोणाला जिंकता आला नाही, तसा शिवनेरी सुद्धा कोणाला जिंकता येणार नाही. त्यामुळे बाईसाहेबांची तुम्ही चिंता करूच नका. विडा आणखीन कुणी घातला असता तर आम्हाला घोर नव्हताच. जिजाबाई, आबासाहेबांना भेटायला निघालात? हो सासूबाई साहेब. काय? हो, आम्ही आबासाहेबांना भेटायला जातो. अहो तुम्हाला ठाऊक नाही, लखुजी राजेने सगळ्या गडाला वेढा. आम्ही निजामशहाच्या सरदाराला नाही, आमच्या आबासाहेबांना भेटायला जातो. काय? हो, आम्ही आबासाहेबांना भेटायला जातो. अहो तुम्हाला ठाऊक नाही, लखुजी राजेने सगळ्या गडाला वेढा. आम्ही निजामशहाच्या सरदाराला नाही, आमच्या आबासाहेबांना भेटायला जातो. एका पित्याला त्याच्या मुलीनं भेटणं एवढंच आम्ही जाणतो. आणि आमचे आबासाहेब सुद्धा या नात्याचा आदरच करतील. काळजी करू नका. अहो पण त्यासाठी तुम्हीच जायला पाहिजे का? जे काही बोलायचं असेल ते खलित्यात लिहून पाठवा ना. खलिता वाचताना शब्दांसोबतच्या भावना जशाच्या तशा पोहोचतीलच असं नाही. प्रत्यक्ष भेटलो तर तेच काम सहज सोपं होईल. भावना पोहोचवण्याचं काम केवळ शब्दच नाही, तर डोळे, कान, श्वास सुद्धा करतील. विश्वास ठेवा, आम्हाला काहीही अपाय होणार नाही. आणि झालंच तर चांगलं मात्र नक्कीच होईल. लखुजी राजे, देखिए आपसे मिलने कौन आया है? आबासाहेब, तुमच्यासाठी भाकर आणि खरडा आणलाय. तुम्हाला आवडतो तसा कच्च्या दाण्याचा. शेंगदाणे जर भाजून टाकले तर खरडा आमच्यासारखा होईल, पण जर शेंगदाणे कच्चेच टाकले तर मात्र आमच्या सासूबाईंसारखा होईल. हो. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. काय झालं, असं का बघताय? आमच्या आऊंसारखा खरडा तुम्ही आज बनवलायत. आज इतक्या वर्षांनी पुन्हा असा खरडा खातोय आम्ही. खरडा होय, आम्ही नाही केला, तुमच्या लाडक्या लेकीनं केलाय. का अजून तिढा का वाढवताय शिचा? तिढा वाढवत नाही आहोत आबासाहेब, सोडवतोय. आम्हालाच आता झेपत नाहीये. आम्ही आणि आमच्या आऊसाहेब दोघी
किती महिने किती वर्ष या दडपणाला सामोरं जातोय ठाऊक आहे का? आता सुटका करा यातून. म्हणजे काय करू? कोणती तरी एक भूमिका निवडा. नात्यांची भीड बाळगून राजनीती जमणार नाही आणि राजकारणाची हुजरेगिरी करून नाती सांधणार नाही. काहीतरी एक निवडावं लागेल आबासाहेब. हाच पर्याय आपल्या स्वारीनं सांगितलाय. आम्ही काय शब्द वापरला याकडे तुम्ही लक्ष दिलं नाहीत आबासाहेब. हुजरेगिरी. तुम्ही लक्ष दिलं नाहीत. आम्ही प्रश्न काय विचारला नाही. स्वारींना आता विचारायची गरज नाही. राजकारणाची हुजरेगिरी त्यांनी सोडली आणि स्वतःचं राज्य स्थापन केले. तुम्ही स्वतःच्या राज्यासाठी हे करायला आला असता तर आम्ही रुजवात घालायला आलोच नसतो. पण तुम्ही अजून चाकरी करताय. आम्ही चाकरी सोडणारच होतो, पण जिचं आता तर तुमच्या काकासाहेबांना त्यांनी ओलीस ठेवलंय. त्यामुळे आमची पंचायत होतीये. काही निर्णय घ्यायचा झाला तरी मध्ये तुम्हीच येताय. आबासाहेब, म्हणूनच आम्ही इथं एकटे आलोय. आम्ही मध्ये येतोय तर आम्हाला संपवून टाका, म्हणजे काही गुंताच राहणार नाही. कसलीच पंचायत होणार नाही. आम्ही तुमच्या पायावर डोकं ठेवतो. आम्हाला वर उठायची संधी देऊ नका. जिजा, आम्ही तुम्हाला शब्द देतोय, यापुढे तुम्ही आणि तुमच्या आऊसाहेब यांना काळजी करावी लागणार नाही. निश्चित मनानं भरचा. पण म्हणजे नक्की काय करणार ते आता या क्षणाला आम्हाला सांगता येणार, पण आई रेणुका माता नक्की वाट दाखवी. घ्या सावकाश. हा, आमच्यामुळे उगीच तुम्हाला कष्ट. अहो, सोय जाणे तो सोयरा अशी म्हणच आहे. आणि आपण तर नात्यात बांधलो गेलोय. आम्ही हे सगळं हक्काने करतोय आणि तुम्हीही हक्काने करून घ्या. काय हो तर नुसतं तोंड देखलं हो म्हणू नका. अहो, तुम्हाला काय ठाऊ गडाला तुमच्या येण्याने काय शोभा आली ते. झाडा वेलींना सुद्धा आनंद लगडलाय. आणि ठाऊक आहे का, शिवाई देवीच्या मुखावर सुद्धा आम्हाला हास्यच जाणवलंय. शिवाई देवी? हो, उभ्या कड्याच्या गर्भात वसलेलं शिवाई देवीचं राऊंड मोठं जागृत देवस्थान आहे. इथे मागितलेलं पूर्ण होतं. मी तुम्हाला घेऊन जाईन, हा, पण एका अटीवर. हा, राऊळात जाण्यासाठी सुद्धा अट? बर,
पण काय ते तरी सांगा. हक्काने काय हवं नको ते मागून घ्यायचं आमच्याकडून. जे खावंसं वाटेल ते आम्ही हजर करू. वेडधाडस करायचं नाही. हा, आणि हो, माहेरासारखं राहायचं इथे. नुसतं होऊ नका म्हणू. काय हवंय ते सांगा. आता खाण्यापिण्याचे डोळे तर आम्हाला लागणार नाहीत. फळ फूल विहार याचाही काही छंद नाही. अहो, मग मग कसले डोहाळे म्हणायचे. वेळ आली की सांगा, पण तेव्हा पूर्ण करा म्हणजे झालं. हो तर, शब्द म्हणजे शब्द. पुरू हो तुमचे डोहाळे. आपली सोयरीक होणार आहे, ठाऊक आहे का? अय्या हो. मग आपलं लग्न होणार. लग्न झाल्यावर आम्ही मोठे होणार. मग आम्हाला मोहिमेवर जावं लागणार. नवीन मुलूक घ्यावं लागणार. तुम्ही काय कराल? आम्ही तुम्हाला सवाल पुसला, तुम्ही जबाब दिला नाही. हे काय, आम्ही जबाब दिला ना. आपल्याला कळले नाही वाटतं. कुठे दिलात? न बोलताच कोणी जबाब देतं का? तुम्ही जसं केले तसंच आम्ही करणार. हा, मग कारभार कोण पाहिल? आऊसाहेबांना विचारायला हवं. चला. दोघांचे सूर छान जुळलेत. तुमच्या संस्कार जयंतीमध्ये अगदी तंतोतंत उतरलेत. आम्ही अगदी तुमच्यासारखंच करणार असं त्या म्हणाल्या आणि आम्ही अगदी निश्चिंत झालो. आपला निर्णय उत्तम आणि अचूक आहे. जयंती आपली भोसल्यांकडे अगदी सुखाने नांदेल. हो हो. राजे, आमच्या मुलीला सांभाळून घ्या बरं. बयोबाई, तुम्ही सुद्धा या आता आमच्या बरोबर. जिजाबाई, तुम्ही सांगा. हो हो, या ना. अहो तुम्ही याआधी आम्ही सुद्धा पहिल्या पंक्तीत बसलो नाही. आम्हालाही अवघडल्यासारखंच होतंय. अहो, आज मान आहे तुमचा, नाहीतर एरवी सांगितलं नसतं. हो, बसा बसा. शहाजीराजे, आज खरंच आनंदाचा दिवस आहे. असं एकत्र बसून कधी जेवल्याचं आठवते का? अहो, तुमच्याच पंक्तीला कशाला? आमच्या वाड्यात सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र थाळा कधी घेतला हे आठवावं लागेल. पण आपण महिमांवर हौस फाटा संग थाळा करताय असं ऐकलंय. त्याचं कारण सांगू का? प्रत्येक दिवशी रात्रीचा थाळा हा आमच्यासाठी सोहळा असतो आणि तो आम्ही सगळे मिळून एकत्र साजरा करतो. मग त्यांच्या सोबत राहायला नको का? सोहळा आणि मोहिमेवर? आमच्यासाठी सुद्धा हे नवीनच आहे. फौज फाट्यावर तुमचा लगाव आहे हे ठाऊक होतं, पण सोहळा? हो, पण हा सोहळा विजयाचा नसतो. आज आपण जिवंत आहोत या जाणीवेचा असतो. उद्या पुन्हा मोहिमेवर जाऊ किंवा जिवंत माघारी येऊच असं छाती ठोकपणे कोणीच सांगू शकत नाही.
म्हणून हा सोहळा असतो. मग आजचा सोहळा सुद्धा असाच म्हणायचा का आबासाहेब? हो, म्हणू शकता. काही नाही संभाजीराजे, तुम्ही असं मनात आणूच नका. अजून मोहिमेवर जायला तुम्हाला बराच वेळ. अय्या, म्हणजे तू मोहिमेवर जाणार नाही? मग मग काय करणार? आम्ही कसं पावलावर पाऊल टाकणार? विश्वासराव, सदर साक्षीने गाठ पक्की करा. शहाजीराजे बिन मालोजीराजे भोसले, त्यांचे सुपुत्र संभाजीराजे बिन शहाजीराजे भोसले, सिद्धोजी विश्वासराव यांची कन्या जयंती, त्यांचा विवाह बंधन सदर साक्षीनं आणि शिवाई देवीच्या आशीर्वादानं पक्क करत आहोत. त्याच्या या साखऱ्या तुमच्या आबासाहेबांनाही बोलावून घ्या. अनायसे ते इथे आहेतच. नातवाचं कार्य डोळ्या देखत पाहता येईल. प्रत्येकाला नातवाचं उदंड कौतुक असतं. अहो साहेब, हे काय बोलताय तुम्ही? हा गैरसवाल आहे राजे. तुम्ही इतके मोठे झालात, पण अजूनही आम्हाला सांगावं लागतं. तुम्ही असं म्हणायला हवं की ते जर आले तर आम्ही पुढे येऊन स्वागत करू. तुमच्या मनात वैर भावना आहे असं वाटतंय का तुम्हाला? अहो, हे वैर सुलतानशाहीमुळे निर्माण झालं. तुम्ही आता सुलतानशाहीला पायबंद घालताय, तसंच या वैराला सुद्धा घाला. बोलावूनही आले नाहीत तर? आणि आले तर ते 2 पावलं पुढे येत असतील तर तुम्ही 2 पावलं पुढे यायला हवं. यावं यावं. आपण येणाऱ्याची सगळ्यांना खातर होती. शब्दात वजन नाहीये विश्वासराव. म्हणजे हेच, आम्ही येणार याची सगळ्यांना खातर वाटत होती आणि आमच्या स्वागतासाठी तुम्ही एकटेच उभे आहात, तेही समशेरीवर हात देऊन. त्यामुळं तुमच्या मनात एक आणि ओठावर दुसरंच वाटतंय. आपण कधीही कुठेही समोर आलो असतो तर हेच झालं असतं. अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही भोसल्यांचे व्याही, पण राजनीतीतला गुंता तुम्ही नात्यात कधी आणला नाही. तर उलट भोसल्यांच्या पाठीशी तुम्ही वाघासारखे उभे राहिला. आणि हे आम्हाला समजवण्यासाठी आमच्या जिजांना मात्र गडाखाली यावं लागलं. तेही 2 जीवांची असताना. काय? जिजा 2 जीवांच्या आहेत? पण याचा त्यांनी साधा उल्लेख सुद्धा केला नाही. तात्यांचा गुंता आणखीन वाढायला नको म्हणून पोटीशी असलेल्याचं भांडवल केलं नसेल. हा त्यांचा मोठेपणा नसेल का?
लखुजीराजे तुम्ही गडावर आलात याचा अर्थ जिजाबाईंच्या शब्दाला प्रतिसाद दिलात नाही का? थोरला बाईसाहेबांच्या शब्दाला मान दिलात. आता खुला दिला ना आज चला. हो तर आम्हाला तर आबाळा एवढा आनंद झालाय. चलावं. खुला दिला ना चलावं म्हटलं लखुजीराजे. मनात शंका कुशंका नको. यावं. जिजा खूप मोठ्या झाला आहात. पोटातलं ओठावर नाही आणलं. जिजाबाई खऱ्या अर्थानं जाणत्या झाल्या. तुम्हाला आणि आत्याबाईंना अभिमान वाटेल इतक्या झाल्या. दादा रडू नको, डोळ्याला पाणी आणू नको. तू काय वाईट मंगळा केलेला नाही, देव तुझं बी करणार नाही. कुडमुडे या वेळेला इथे कसे पोचले? त्याला म्हणा बाहेर जा. येऊ द्या. ते आमच्यासाठी आले. आमचे भीमराय आहेत. आम्हाला भेटण्यासाठी आले. येऊ द्या. शहाजीराच्या इथली मंडळी सगळी सक्षम आहेत. भविष्य सांगण्याची गरजच काय मग? अहो सगळं मंगलमयच होणार आहे. आज फकीर गळा खालचा वेडा भेदायचा होता ना. आज भविष्य नाही, भूत सांगायला आलो. पाण्यावरचं नाही, पाण्याखालचं सुद्धा सत्य सांगायला आलो. पुन्हा एकदा रावण सीतामाईला घेऊन पसार झाला. भीमराय, काय ते स्पष्ट बोला. कोड्यात बोलू नका आणि चटकन बोला. खेळोजी राजांच्या बाईसाहेब, गोदावरी बाईसाहेब यांना महाभत खान नावाच्या रावणानं पळवलं. काय? हे पाण्यावरचं झालं. आता पाण्याखालचं काय आहे? रावणाला अपहरण सीतामाईचंच करायचं होतं, पण गफलतीने त्यांनी गोदावरी बाईसाहेबांना पळवलं. म्हणजे सीतामाई कोण? जिजाबाई साहेब. शंभू महादेव. अहो सावकाश. हा उतरायचं नाही. हो, आता आम्ही ठीक आहोत. सांभाळू शकू स्वतःला. तरीही नाही. अहो जरा जरा डोकं शांत ठेवा. 2 जीवांच्या आहात तुम्ही. काळानं कितीही धिंगाणा घातला तरी मनावर त्याचा ओरखडा उमटू द्यायचा नाही. बाळावर परिणाम होईल. होऊ दे परिणाम. तिथं असतानाच कळू दे की बाहेर काय अनागोंदी कारभार चालू आहे. तुम्ही ऐकणार नाहीत तर शांत राहा सांगितलं ना. मस्तकात आग धुमसते हे मान्य आहे, पण काय? परिणाम होणारच नाही इतक्या कोरड्या झालो आहोत का? परिणाम होणार म्हणजे? परिणाम म्हणजे पाणी उकळलं की ते आटतं आणि दूध उकळलं की ते उतू जातं. दोघांवर परिणाम वेगवेगळे होतात, पण होतात ते महत्वाचं. आम्हाला कारभारातलं काही कळत नाही, पण तुम्ही चुलीचं उदाहरण दिलं म्हणून सांगतो. दूध उतू जात असेल तर भांड उचलू नये, गरम असतं ते. त्यापेक्षा चुलीतला लाकूड फाटा बाहेर काढायचा, म्हणजे दूधही उतू जात नाही आणि हाताला चटकाही बसत नाही.
नेमकं सांगून गेल्या. आम्हालाही तेच वाटतं. जिजा, तुम्ही आम्हाला जे सांगत होतात ते आम्हाला पटत होतं. पण आज सांगतो, आम्ही ते मान्य केलंय. शिसारी येते या चाकरीची, चीड येते या हुजरेगिरीची. आज आपल्याच मुलकात दुःख सांगायला तोंड नाही आणि ऐकायला कान नाही. काळ मोठा विचित्राने कठीण होत चाललाय. मन आणि माना हव्या तशा पिरगाळणाऱ्या सुलतानच्या आईला न जुमानता आपल्याला आता एक व्हायला हवंय. या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. कुछ समझ में नहीं आ रहा. मी शिवनेरीवर जाऊन बघून येऊ. नामाकुल, यही बात बता के लखूजी राजे ऊपर चले गए कि हम देख के आते हैं, कहीं कोई खून खराबा ना हो. और तुम वही बहाना बना के ऊपर जाना चाहते हो. नाही, तुम्ही थोडेसे नाराज दिसलात म्हणून म्हटलं. थोड़े से? मैं पागल हो गया हूं. नासिक की ओर से मोहब्बत खान का भूत आ रहा है, दूसरी ओर से दरिया खान हमला बोल रहा है, और ये ऊपर जाके क्या मसलत कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा. आप दौलताबाद में इतला कर दीजिए, कम से कम हम तो महफूज रहेंगे. हम कैसे महफूज रहेंगे? हाँ? हम कैसे महफूज रहेंगे? बादशाह की नजर में हमने बगावत नहीं की. अबे चुप! जिंदा रहोगे तो ये साबित कर पाओगे ना. मोहब्बत खान और दरिया खान के हमले में शाहजी राजा के बजाय हम मारे गए तो उसका क्या? आणि त्यात बाहेरून हे दोन आणि वरून ते दोन एक होऊन हमला केला तर? मतलब बाहेरून महाबत खान आणि दरिया खान आणि वरून शहाजी राजे आणि लखोजी राजे चौघांनी जर मिळून आपल्यावर हमला केला तर म्हणजे आपलं काही खरं नाही. क्यों? क्यों ऐसी बददुआ अपने फटे मुंह से निकालते हो? क्यों? हम ऊपर जाकर हमला करेंगे ये क्यों नहीं कहते? अच्छी बात अपने मुंह से निकाल ही नहीं सकते क्या? हिराजी, मला ताबडतोब निघायला हवं. आणि ही वार्ता गडावरच्या हवेत पसरायला नको. फक्त तुमच्या पाशीच राहायला हवी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अगदी ह्या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही फक्त आज्ञा द्या. बाजी पासलकर आणि सोनदेवांना गाठून सांगा, गोदावरी वहिनी साहेबांना महाबत खानाच्या तावडीतून सोडवून देऊळगावला पोचत्या करा. त्यासाठी कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल, पण वहिनी साहेब सुखरूप पोचायलाच हव्यात. होयजी. या तुम्ही आणि बाजींना सांगा की तो दरिया खान रोहिला आहे, त्याला कमी समजू नका. पूर्ण तयारीनिशी या. दरिया खान? या. जी. दरिया खान रोहिला? हो, त्याच्याच मागे जायचं आहे. एकदा वाचलाय तो, यावेळी सुटका नाही. का असं काय बघताय?
गोदावरी जाऊबाई साहेबांची कामगिरी सोपवली आहे हे ठाऊक आहे आम्हाला. मग विषय बदलण्याचं कारण काय? तुम्ही ऐकलं? आम्हाला हेच नको होतं. तेच जाणून घ्यायचंय आम्हाला. का लपवायचं? आता उगीच राजकारण वगैरे बहाणास्वारी करणार नाही अशी आशा आहे. 2 कारणं आहेत आणि दोन्ही तुमचीच आहेत. एक तर तुम्हाला ताण सोसणार नाही. कालची तुमची अवस्था बघून तुम्हाला अधिक ताण देणं आम्हाला मंजूर नाही. अहो पण तुम्ही उचललेलं पाऊल बघून आम्हाला बरंच वाटलं. आणि हे दुसरं कारण, यावरूनही तुम्ही आम्हाला बोल लावालच. अहो यावरून कसे बोल लावू? जगातलं एकमेव नातं आहे पती पत्नीचं. तुम्ही कुठल्याही कारणावरून बोल लावूच शकता. अहो यावरून कसे बोल लावू ते सांगा बरं. त्या गोदावरी वहिनी साहेब आहेत म्हणून तुम्ही कुठल्याही थराला जाता, पण रयतेतल्या प्रत्येक आया बहिणींच्या बाबतीत असंच व्हायला हवं. हो मग रास्तच आहे, हेच व्हायला हवं. बघा, म्हटलं नव्हतं? ये क्या मजाक है? शेर का मुकाबला करना है तो उसे पकड़कर नहीं, आजाद करके करो. बंद पिंजरे में रखोगे तो उस शेर का चूहा भी मजाक उड़ाएगा. जुबान चलाने का बड़ा शौक है तुझे. सबसे पहले तेरी जुबान उड़ाऊंगा. अबे ओ अकल के दुश्मन, ये क्या कर रहे हो? याद रहे आपने वादा किया था आगे से जुबान से नहीं शमशीर से अपनी बात बताओगे. इसलिए आपको रहम करके रिहा किया. याद रहे. हुजूर, ये फतेह खान आपका एहसानमंद है और हमेशा रहेगा. चाहूंगा तो भी आपका एहसान नहीं चुका पाऊंगा. आपकी खिदमत ही हमारा रुतबा है. तो इनको क्यों लेकर आए हो? लखोजी की वजह से. कासिम खान ने इत्तला किया है लखोजी शिवनेरी पर गए हैं. नीचे हमारी फौज आंखों में तेल डालकर शिवनेरी को घेर कर शाहजी राजे के इंतजार में है. और ऊपर ऊपर ना जाने ये लोग क्या खिचड़ी पका रहे हैं. क्या बक रहे हो? जी, भाई को जमानत के तौर पर रखकर भी लखोजी राजे का ये रुतबा है. उनसे वफा की उम्मीद रखना बेकार है और इसे जिंदा रखना फिजूल. आप बस हुक्म कीजिए, शमशीर का बिस्मिल्लाह यहीं से हो जाएगा. ये भी तो हो सकता है कि आपको किसी ने गलत खबर दी हो, इसलिए आज इन पर रहम करें. अगर आप इनको मारते भी हो तो लखोजी वापस ही नहीं आएंगे. फिर से इनको कोठड़ी में डालो और आपकी खबर सच है या झूठ ये देखने के लिए आप खुद शिवनेरी की ओर निकलो. आम्हाला वेड्यातून निसटायलाच हवा. वेडा आम्ही घातलाय म्हटलं. जीवाला धोका होऊ शकतो. वाटेल ते मोल देऊ, पण मनसुबा पूर्ण करू हे भोसल्यांच्या रक्तातच आहे. अहो वेडा किती बुलंद असो, शमशेरींना म्यानातून बाहेर पडायची सुद्धा तकलीफ देणार नाही. जाधव आणि भोसले यांचं परंपरागत वैर कायम राहणार हे स्वप्न पाहणाऱ्यांचा आता हिरमोड होणार आहे. विशेषतः आदिलशाही आणि निजामशाहीतील बऱ्याच जणांच्या योजना आता भुईसपाट होणार आहेत. बिलकुल बिलकुल. आणि आम्ही दोघच नाही, आपण सगळेच मराठे सरदार एकत्र येत आहोत हे पोटात दुखणारच असेल.
आपण सगळेच मराठे सरदार एकत्र येत आहोत हे पोटात दुखणारच असेल. पण नजरेत येईल असं आपण आता लगेचच काही करावं असं आम्हाला नाही वाटत. म्हणजे आम्ही आता जिथे आहोत, लखुजी राजे, निजामशाही, आम्ही मोगलांच्यात, आम्ही आपापल्या शाया सोडल्या आहेत, हे लगेचच उघड करावं असं आम्हाला नाही वाटत. म्हणजे आम्ही तुमचेच आहोत असं दाखवायचं, असंच का? आम्हालाही पटतंय. म्हणजे उघड उघड विरोध घ्यायलाच नको. हा, पण 2 दगडांवर पाय आम्ही ठेवलाय असा गैरसमज करून घेऊ नका. वेळ आली की आम्ही आमचा मनसुबा उघड करूच. आम्ही आमचा इरादा खुलेआमच दाखवला आहे, त्यामुळे आता कोणाचीच भीड बाळगण्याची गरज उरली नाही. बरं, आम्ही आता फार काळ गडावर राहिलो तर तिकडे कासिम खानाला संशय येईल आणि मग सगळ्यांना त्रास होईल. त्यामुळं आम्ही आता गड पाय उतारू. अहो कबूल, पण मंगल कार्य लगेच करू. एवढा धोका पत्करून आलात आणि नातवाला आशीर्वाद न देता जाणार, मग काय उपयोग असल्या धावपळीचा? भोसल्यांची जुबान पेच टाकण्यात भारी हुशार. हा? बघा, बघता बघता आम्हाला कसं कोड्यात अडकवलंय. आता कसं जाणार? ये क्या अनाप शनाप बकरे और बाजीराजे नशे में हो क्या? इस गुस्ताखी का अंजाम जानते हैं? हुजूर ऐसी गुस्ताखी नहीं होगी हुजूर. हुजूर ये बात कबूल है कि आपको हमारी बताई हुई बातों पे यकीन नहीं हो रहा, लेकिन हुजूर जान दे देंगे, लेकिन ऐसी गुस्ताखी बिल्कुल नहीं करेंगे हुजूर. तो क्या हमने गलत सुना? बाजीराजे, आपने कहा मुगल, निजामशाही और शहाजीराजे एक हो गए हैं. इसका मतलब हमें धोखा है बाजीराजे. तौबा हुजूर, हुजूर धोखा हो आपके दुश्मनों को. हुजूर बात सुनने समझने में जल्दबाजी हुई है हुजूर. हुजूर निजामशाही के लखुजी राजा, मुगलों के विश्वासराव और आदिल शाह से बगावत करके खुद का तख्त ऐलान करने वाले शहाजी राजा, ये तीनों इकट्ठा हो गए हुजूर. इसका मतलब आपके जात भाई मराठा सरदार इकट्ठा हो गए. कहीं आपको भी तो न्योता नहीं भेजा उन्होंने? नहीं नहीं, बिल्कुल नहीं हुजूर. हुजूर अगर आए भी तो हमारे लिए अहमियत नहीं रखता. तो उनके लिए क्यों है? अकल नहीं है. ये लोग अपने पैरों पर कुल्हाड़ी नहीं मार रहे, कुल्हाड़ी पर अपना पैर मार रहे हैं. बेवकूफ. बाजीराजे, आज तक किसी 2 मराठा सरदारों को एक दूसरे का साथ देते हुए देखा है? मराठा सरदारों को कभी दूसरे की खुशी में खुशी मिली है? दूसरों की टांग खींचना और अपना फायदा कर लेना, यही जिनकी फितरत है, ऐसे मराठा सरदार इकट्ठा होकर क्या करेंगे? कुछ नहीं करेंगे, बस आपस में लड़ेंगे और लड़कर खत्म हो जाएंगे. शायद आप मायूस हो गए बाजीराजे. नहीं तो नहीं कैसे? हमने आपके जात भाइयों के बारे में कहा तो आप मायूस नहीं हुए? नहीं नहीं, बिल्कुल नहीं हुजूर. और आपने सच ही तो कहा. और हुजूर सच कड़वा ही तो होता है. नहीं 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 बाजीराजे, आप ये बात सिर्फ हमारा दिल रखने के लिए कह रहे हैं. हम तो कहते हैं आप बेशक चली जाइए, अगर आपको न्योता आया है. हमारी इजाजत है, जाइए. लेकिन वो बात अगर आपने अपने दिल से कही है तो हमारा हुक्का आज आप साफ करोगे बाजीराजे. बिल्कुल बिल्कुल हुजूर. हुजूर ये तो हमारी खुशकिस्मती है कि आपकी खिदमत करने का मौका आपने हमको बख्शा है हुजूर. हुजूर
गडाखाली कुणकुण सुद्धा नसेल. आता तोफा दणाणल्या की मग एकेकाचा रुसवा सामोरा येईल. संभाजीराजे आणि जयंतीच्या लग्न सोहळ्याचा कसला रुसवा? अहो, रुसवा म्हणजे हक्काचा रुसवा. बोलावणं मिळालं नाही याचा. अहो, कार्यच इतकं अचानक ठरलंय. कितीही बोलावणी केली तरी कुणी ना कुणीतरी राहणारच, हो की नाही? आपल्या लेकीचं कार्य आपल्या इतमामानं करावं असं तुम्हाला वाटणं अगदी साहजिक आहे. परंतु जिजाबाईंना ते मान्य होणार नाही. तेव्हा आता हे कार्य थोडक्यात आणि साधच करावं. म्हणजे आता त्या पोटूश आहेत म्हणून असं म्हणताय का तुम्ही? नाही, आम्ही जिजाबाईंना ओळखतो. पण लग्न कार्य हे लग्न कार्यासारखंच व्हायला हवं ना. तशी रीतच असते. 4 लोकांच्या समोर समाजाच्या साक्षीनच केला जाणारा सोहळा असतो. ते काय असं गुपचूप करायचं? सोहळा काय मागाहूनही करता येईल. पण आबासाहेब आणि स्वारी फार काळ शिवनेरीवर थांबू शकणार नाही. हो, लवकरच करायला हवं हे समजतंय. पण साधं गोदावरी जाऊबाई साहेबांना अजून सोडवलेलं नाही. आणि अशा परिस्थितीत आपण सोहळे साजरे करणं चुकीचं ठरेल. आणि प्रश्न फक्त आपल्या कुटुंबाचा नाही, मुलुखाचाही आहे. दुष्काळ आणि सध्याची अनागोंदी यामुळे रयत त्रासली आहे. परिस्थिती निवळल्यावर आपण सोहळे करू की. गाव जेवण घालू, 8-15 दिवस घालू, मानपान करू, सगळं करू. आम्ही म्हटलं ना, आम्ही जिजाबाईंना ओळखतो. दिखाव्याच्या प्रभावळीपेक्षा अंतरंगातल्या सच्चेपणाचा कौल त्या मानतात. आपण सगळेजण परिस्थिती जाणतो, परंतु रीतीसमोर झुकतो. त्या झुकत नाहीत. हाच तो फरक. या, थोरल्या आऊसाहेबांच्या पाया पड. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कुळाचं नाव उज्ज्वल करा. आमची उमर तुम्हाला लागू दे. हा आशीर्वाद आम्ही देऊ शकत नाही. नाही नाही, नको. तुमच्या आबासाहेबांनी आणि आऊसाहेबांनी जे कार्य हाती घेतलं आहे ते जिद्दीनं पुरं करा. या. आबासाहेब, आशीर्वाद देताय ना? हो. समोर शिवाई आहे, एका बाजूला लेण्याद्री आहे. त्यांचा भरपूर आशीर्वाद तुम्हाला आहेच. आम्ही फक्त एवढंच म्हणू शकतो, तुमच्या सगळ्या आकांक्षा पुऱ्या होत आणि तेच बळ तुमच्या पंखांना मिळो. या, तुमच्या आऊसाहेब आणि आबासाहेबांच्या पाया पडा.
बर, आणखी कुठल्या वेगळ्या पेचात अडकवण्याआधी आम्ही आपलं निघतो. आबासाहेब, मगाशी कसला विचार करत होतात? 4 दिवसापूर्वी जर आम्हाला कोणी सांगितलं असतं की आम्ही या कार्यात हजर असू, तर आम्ही त्याला खोळ्यातच काढलं असतं. त्यावेळी असं वाटत होतं की काळाचा फेरा आला. आणि बघा ना, आज आम्ही नातवाच्या कार्यात हजर आहोत. अहो, पण मग हे तर चांगलं कारण आहे. या कारणामुळे तुम्ही अस्वस्थ होणार नाही. आबासाहेब, मगाशी तुम्हाला घाम फुटला होता, नाही म्हणू नका. हो जिजा. दुसरं कारण असं होतं की दिवा विझण्यापूर्वी मोठा होऊन फडफड करून विझतो. आमचं इथं असणं ही त्या दिव्याची फडफड तर नसेल ना? आबासाहेबांना याआधी असं कधीच पाहिलं नव्हतं. काही विपरीत. बाई बाई बाई, तुमचं नाव ना समीरा असायला हवं होतं. समीरा म्हणजे वारा. वाऱ्यासारखं इकडून तिकडून फिरताय. हो, मग काय करायचं? तुम्ही जे करताय ते सेविकांकडून करून घेता येतं, पण नाही, जरा म्हणून निवांतपणा नाही. आता तो स्वभाव आहे आमचा. अहो, पण कालच लेकीचं लग्न झालं. हो, पण त्यात दमायला नेहमीसारखा कुठे थाट केला? अहो, सगळं साधेपणीच तर होतं. शरीरानंच थकणं असतं का? मनाने सुद्धा असतं की नाही? लेकीचं लग्न केवढी मोठी जबाबदारी, जन्मापासून लागलेला घोर. काल ते ओझं डोक्यावरून उतरलं, थकायला होणारच. खरं सांगू का, अशा विचारांच्या वाटेला आम्ही जातच नाही. एकदा का त्या आठवणींच्या रानात शिरलं ना, की पावलं इतकी जड होतात की तिथून मागे फिरणं खूप कठीण जातं. आम्ही समजलो नाही. काही चुकलं असेल तर विषय सोडून द्या. तुम्ही म्हणालात लेकीचं लग्न, ओझं, अहो सगळं बरोबर आहे. पण एकदा का त्या आठवणींच्या रानात शिरलं की सगळंच आठवतं. आधीच्या लेकीचं लग्न, दुर्गाबाईंचं. त्यावेळी आपण दोघी वेणी झालो होतो. आता शरीफची नाही. दुर्गाबाईंचं कुंकू तेवढं बुलंद नव्हतं. हे सुद्धा सगळं ओघाने आठवतं. त्यापेक्षा त्या आठवणी नकोच. आलेला दिवस साजरा करूया. आम्ही तर शिवाई देवीला साकडच घातलंय. आम्हाला जराही उसंतपणा देऊ नका. चला येतो. हा, आज जिजाबाईंना शिवाई देवींकडे घेऊन जातोय. कालपासून त्यांच्या मनात होतं. या.
आधी आम्ही नीट पाहिलंच नव्हतं. आता लक्षात येतंय. काय चैतन्य जाणवतंय हो. आमची शिवाई आहेच जागृत, आणि तिच्या समोरही बावन कशी सोनं आलंय, तर तिलाही आनंद होणारच ना. आम्हाला तिच्यातच वेगवेगळे भास होत आहेत. असुरांना मारण्यासाठी सिंहावर आरूढ होणारी दुर्गा माता, कुठे ती काली असते, कुठे रेणुका असते, कुठे यल्लम्मा एकविरा असते, कधी अंबा, अंबिका, भद्रकाली, कधी चामुंडा, जगदंबा, भवानी. अहो, ह्या सगळ्या तर वेगवेगळ्या आहेत ना. एकच आहेत, एकच रूप वेगवेगळी आहेत. कारण महिषासूर रूपी राक्षस प्रत्येक काळात होते, आजही आहेत. शिवाई देवी आजही आहेत. त्यांचं नाव महिषासूर आहे, मधु कैटभ आहे. मग आजही घे ना जन्म, नव्या रूपात घे. अहो, असं काय बोलताय तुम्ही? मांगल्याची जपणूक करायची असेल तर शिवाई देवीला जन्म घ्यायलाच हवा, आणि आमचा तर हट्ट आहे तो आमच्याच पोटी घ्यायला हवा. कन्या असशील तर असुरमर्दिनी दुर्गा हो, पुत्र असशील तर संहार करता शिव हो. सृजन आणि संहाराचा मेळ घाल. चला, आपण माघारी जाऊया. नाही, आम्हाला वाघावर बसावंसं वाटतंय. सगळ्या असुरांना त्रिशूळानं कंठस्नान घालावंसं वाटतंय. समशेर चालवावीशी वाटतेय. सगळ्या असुरांचा निप्पात करावासा वाटतोय. अहो, तुम्ही असं काय बोलताय? आम्हाला भीती वाटू लागलीये. तुम्हीच म्हणाला होतात ना, काय हवं नको ते सांगा, आम्ही पुरवू. मग आमचे हेच डोहाळे पुरवा, हेच डोहाळे पुरवा. शिवाई देवी, आता तूच काय ते बघ. आता हे आमच्या आवाक्यात नाही. बघा, राजे आले. आले म्हणजे येणारच. आम्ही काही पळून गेलो नव्हतो. नाही, पण खान साहेब थोडे नाराज होते. हा? कासिम मियां, क्या ये सच है? काळ मोठा विचित्राने कठीण होत चाललाय. मन आणि माना हव्या तशा पिरगाळणाऱ्या सुलतानशाहीला न जुमानता आपल्याला आता एक व्हायला हवंय. इतना गुस्सा, इतनी नाराजगी. अपने तख्त के साथ जो बगावत करेगा उसका अंजाम यही होगा. तो ये बात है. तो अब खुशियों की मिठाई बांटो फौज में. ये भला बिला हटाओ. कासिम मियां, जश्न मनाने की तैयारी करो. किस खुशी में? कासिम मियां, शाहजी राजे निजामशाही का परचम बुलंद करने के लिए घर वापसी कर रहे हैं.
क्या क्या ये सच है? हाँ भाई हाँ, मान ही नहीं रहे थे। देखो 2 दिन लग गए। एक पल के लिए हमें ऐसे लगा था कि नीचे चले आए। आप लोग बेसहारा महसूस कर रहे होंगे, पर हमारा फर्ज हमें सामने दिखाई दिया। निजाम शाही का परचम लहराने का फर्ज। फिर अपने आप को हमने समझाया कि कासिम खान तो हमारे हैं, वो समझ जाएंगे, आखिर घर के है ना? हाँ, वो तो है। कासिम मियां क्या है ना, इस जमाई नाम का जो नाता है, ये ऊपर वाले ने ऐसे बनाया है बड़ी फुर्सत से। तो उनके बारे में जो भी कुछ होता है वैसे ही होता है, फुर्सत से। न कह सकते हैं न सह सकते हैं। मगर हम भी कुछ कम नहीं, आखिर हमने उन्हें मना ही लिया। हाँ हाँ, क्या यह सच है? बादशाह हजरत को इत्तला करे, अभी खबर भेजते हैं। नहीं, अभी नहीं। अरे आप इतने हैरान क्यों होते हो? हमने खबर भेजने के लिए इसलिए मना किया कि ये खबर ही इतनी बड़ी है कि ये किसी और के हाथ कैसे भेजे। आप खुद ही जाके बताओ, आपको इनाम मिलेगा। जैसे ही शहाजी राजे नीचे उतरते हैं, हम खुद उन्हें लेके दौलताबाद आएंगे। या हसायला काय झालं? सांगा, काय म्हणत होता ते त्यांनाही सांगा. स्वारी चिडली की पुढे बोलायचं नाही, रडू आलं तरी बोलायचं नाही. सुनबाई, असं कोण म्हणालं? आमच्या आऊसाहेब. म्हणजे या? नाही, जुन्या आऊसाहेब. यांना मी म्हटल्यापासून हे असतच आहे. बर, थांबा हा, आम्ही त्यांना सुद्धा रागवतो. पण आधी आम्हाला सांगा, स्वारी तुमच्यावर का चिडली आणि तुम्हाला का रडू आलं? अगं बाई, अहो काही नाही हो. यांच्या स्वारींनी यांची चेष्टा केली की आम्ही सुद्धा मोहिमेवर जाणार. ह्या नको म्हणाल्या. त्यांनी चिडल्यासारखं केलं असेल तर आमच्या लाडक्या सुनबाईंना रडू आलं. पण संभाजी राजांनी चेष्टा नाही केली, खरंच म्हणालेत ते. काय म्हणाला? हो, आम्हीच संभाजी राजांना सांगितलं की मोहिमेच्या तयारीला लागा. अहो, कोणाविषयी बोलताय तुम्ही? आपल्या बाळराजांविषयी? नाही, लग्न झालेल्या संभाजी राजांच्या विषयी. ते आता बाळराजे राहिलेले नाहीत. का? शिवाई देवीच्या देवळात जाऊन आल्यावर तुम्ही आम्हाला म्हणालात की आम्हाला 8 पुत्र हवे आहेत आणि 8च्या 8 आम्ही स्वराज्यावर वाहू. आणि मग पहिलाच मुलगा मोहिमेवर निघतोय तर ते सहन होत नाहीये. हे फक्त देवीच्या पुढे बोलण्यापुरतं होतं की 8 पुत्र झाल्यावर एकत्रच वाहणार आहात. आम्हाला चेष्टेचा उपहासाचा सूर कळतोय, पण तुम्हाला मातेचं हृदय कळत नाहीये. उपहासाची वेळ तुम्हीच आणलीत. अहो, त्यांचं वय तरी बघा. इतरांचं जाऊ दे, आम्ही आपल्यापुरतं बोलतो. आम्ही पहिल्यांदा मोहिमेवर गेलो
तेव्हा आमची उमर काय होती? यांच्यापेक्षाही लहान होतो आम्ही, आठवतंय? हो, पण आता सुनबाईंना बघा, त्यांना झेपेल का? तुम्हाला नाही झेपलं? अहो, तुम्ही यांच्यापेक्षाही लहान होता. तेव्हा हुकूम होता, तुम्हाला जाणं भागच होतं, तुम्ही नाही म्हणूच शकत नव्हता. हा स्वराज्याचा फायदा की तोटा? म्हणजे हुकमाखाली आपण लगेच तयार होतो आणि आता स्वराज्य निर्माण झालंय तर त्याची गरज नाही, असंच ना? नाही असं नाही, पण आता तीनही शत्रू 3 वाटेवरून पाठीवर आहेत. तो धोका फक्त त्यांनाच आहे का, आम्हाला नाही? झालं तर मग आम्हीही जात नाही. आम्हाला ठाऊक आहे आम्ही चुकीचा वाद घालतो, पण आम्ही तरी काय करू? तुम्ही यांना तरी विचारा ना. विचारतो. संभाजीराजे, तुम्हीच सांगा, तुमची काय इच्छा आहे? आम्ही मोहिमेवर येणार आणि सोयरीक जुळत होती तेव्हा आम्ही त्यांना सांगितलंय. विचारा सांगितलं होतं की नाही? हो, सांगितलं होतं. मग विषयच संपला. जा, तयारीला लागा. आम्ही बाहेर सराव करतो. हे काय? हो, एवढ्या द्वेषानं काय वार करताय? आम्ही तुमचं ऐकलं नाही म्हणून? अहो, पोटातल्या बाळाला काय धडे देताय समजतंय का? सावकाश. हो. झोपेत का होईना मात केलीत ना आमच्यावर. भैया, तुम्हाला कसं कळलं? आता शब्दांनी रोखू शकला नाहीत तर थेट समशेरीने वार केलात. हा, नाही, अहो असं नाही. मग कसं? आमचे डोहाळे समजा. हे काय, तुम्ही रवाना होण्यासाठी तयार झालाय? अगं बाई, आणि आम्ही अजून इथंच. थांबा, आम्ही आत्ताच तयार होतो. हळू, सावकाश. एवढं लगबगीने नको, सांभाळून. तुम्ही खरंच संभाजीराजांना घेऊन जाणार आहात?